तुमचं आता जी येणारे निवडणूक आहे तुम्ही काय विजन घेऊन आता जनतेसमोर जाणार आहात? खरं तर माझं नेहमी एक विजन राहिलेलं आहे, की ज्यावेळेस पहिल्यांदा मी प्रचाराला फिरत होतो, तर त्यावेळेस अनेक नागरिक तक्रार द्यायचे, की पूर्वीचे नगरसेवक दिसायचे नाही किंवा फोन उचलत नाही किंवा काही खोटा नंबर देतात. अशा तक्रारी द्यायच्या आणि त्याचा फायदा मला झाला होता. मी निवडून आलो त्याच्यामुळं. आणि मग मला तर खरं तर आवडच होती समाजसेवेची. म्हणून मी अ, राजकारणात उतरलो होतो. मग असं ठरवलं होतं, की आपण जनतेची निस्वार्थी सेवा केली पाहिजे. शास्ती माफी झाली महापालिकेकडून, तर नागरिकांना कळवण्यात येतं, की शास्ती माफी झालेली आहे. त्यात त्यांचे पैसे वाचतात. तर अशी सेवा करतो आणि अ, या 2 टर्ममध्ये कधीही मी एकही फोनचा कंटाळा केला नाही. कधीही नागरिकांनी फोन केले किंवा WhatsApp मेसेज केले, त्यांना जे मदत मला करता येईल, ती मी करायचा प्रयत्न करतो. मनापासून काम केलं पाहिजे आणि मी अशी अपेक्षाही ठेवत नाही, की मी काम केलं म्हणून त्यांनी माझ्याशी बांधील राहावं किंवा माझा पट्टा बांधून घ्यावा, की माझेच आहेत. ही लोकशाही आहे. त्यांचं काम मी एक नगरसेवक आहे. सेवक म्हणून त्यांचं काम करणं माझं काम आहे. योगीराज गाडे जे आहेत त्यांचं प्रभागाकडे थोडंसं दुर्लक्ष होते किंवा ते अवेलेबल होत नाही आम्हाला प्रभागामध्ये. ते कंटिन्यू खासदारांसोबत असतात. नाही खरं तर मी नागरिक वॉर्डात बी असतो. पण काय होतं ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कॉलनीत जातात, नागरिकांना भेटतात, काम करतात, तर तिथं न्यूजवाले नसतात किंवा माझा स्वभाव असा आहे की आपण बातमी हायलाईट करावी वगैरे. लूटमार मंगळसूत्र चोरी म्हणावं की असे चोरीमारी खूप होती उपनगरामध्ये. खरं तर आपले पोलीस प्रशासन तिथं अपयशी ठरलेले आहे. मुलाला फार नर्सरीतून जाण्यापासून तर मध्यवर्ग असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो, प्रत्येकाच्या एवढ्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव, मानसिक ताणतणाव खूप हं. वाढलेला आहे. तर ह्या मानसिक ताणतणावातून माणूस स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. तर नागरिक स्वतःहून त्या शिबिराला येतात. फक्त आमचं एकच असतं, की त्यांच्या आरोग्याला फायदा झाला पाहिजे, हे म्हणून आम्ही शिबिर घेतो. मला राजकीय फायदा झाला पाहिजे किंवा मला मतदान द्या, मी शिबिर घेतलं म्हणून की तुम्हाला असा फायदा दिला, हे हेतूनच. यंदाची जी निवडणूक आहेत, अनिल भैया राठोड जे आहेत ते ह्यावेळेस तुमच्या प्रचारामध्ये नसतील. ही निवडणूक तुम्ही कशी जिंकाल? भैय्यांची कमी जाणवतीये. भैय्या माझ्या दोन्ही निवडणुकीत होते. गाडेसरही होते. तर भैय्या असताना एक डोक्यावरती आपल्या छाया असणं, आपल्या मागं कोणतरी आहे, हे जाणवायचं. फक्त माझ्या प्रभागात नाही, तर अख्ख्या शहरात कोणतरी आहे म्हणून आम्हाला एक आधार होता. आणि आजही भैय्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे, हे नेहमी जाणवतं. तुम्ही आता निलेश लंकेंचा उल्लेख केला. पण लोकसभा झाल्याच्या नंतर अहिल्यानगर शहरामध्ये अशी चर्चा आहे की निलेश लंके जे आहेत ते बऱ्यापैकी शहरामध्ये नसतात. त्यांची कामं दिसत नाहीये कुठे. आता तुम्ही त्यांच्यासोबत असता म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारते. नाही तुम्ही पाहिलं तर युजुअली ना भारतात सगळीकडे अशी तक्रार येते की खासदार भेटत नाही, दिसत नाही. सगळे पक्ष मला तिकिटाची ऑफर देत होते. शिंदे गट असेल किंवा इतर दुसरे पक्ष असतील. काही पक्ष तर असंही म्हणत होते की आता तुम्ही शिंदे तुमच्यामुळे गटाचं तिथं पॅनल स्ट्राँग होतोय, तर तुम्ही इकडे या, आम्ही तुम्हाला बिनविरोध करू. आता पॅनल स्ट्राँग होतोय, तर तुम्ही इकडे या, आम्ही तुम्हाला बिनविरोध करू. आपण पाहिलं की 4-5 जागा नाही, शिंदे गटात जाणार ही तर चर्चा होतीच. हं. पण शिंदे गट सोडून अजून दुसरे कोणते पक्ष ऑफर देत होते? अ, देत होते की तुम्ही आता शिंदे गट सोडा तर अजून महाविकास आघाडीमध्ये तर तुम्ही आहातच. मग राहिलं मग फक्त इतर अजित महायुतीतील पवारांची हां, इतर महायुतीतील बीजेपी राहिलं, मग नंतर अजित पवारांची राष्ट्रवादी राहिली. इतर आता स्थानिक आमदार आहेत. इतर महायुतीतील पक्ष म्हणत होते की तुम्ही या. जनतेतून तुम्ही जनतेचं काम करा. जनता तुम्हाला बरोबर पद देते. महायुतीच्या उमेदवारीसाठी जास्त इच्छुक होते. महाविकास आघाडीपेक्षा. कारण की ते सत्ताधारी आहेत. निवडणुकीचा काय परिणाम होईल त्याची चिंता मला बिलकुल नसते, की मी चांगलं काम केलेलं आहे. माझ्या मनाला एवढं माहिती पाहिजे, की तू चांगलं काम केलेलं आहे म्हणून काही भीती नाही. मग ते होऊ नाही तर जीत हो. की आज प्रशासक आहे आपल्या शहरात 2 वर्ष झाले. 2 वर्ष आयुक्तांनी कामं मंजूर केली. आयुक्तांनी आणि प्रशासकांनी कामं मंजूर केली, तरी तिथं नगरसेवक आणि इतर लोकप्रतिनिधींच्या पाट्या लागतात. प्रशासक असल्यावर लोकप्रतिनिधींच्या पाट्या लागायचा संबंधच नाही. मग हे लोकप्रतिनिधी जनतेची दिशाभूल करतात. आता अनिल भैया राठोड नाही आहेत. मोठे असे मातब्बर नेते जे आहेत सिनियर ते आता नाही आहेत. अरुण काकाही नाही आहेत ही निवडणुकीसाठी. आता आत्तामध्ये जे आमदार आहे संग्राम भैया जगताप त्यांनी देखील त्यांचा देखील हिंदुत्वाचा अजेंडा होता. तर तुम्ही या निवडणुकीकडे कसं पाहता? आता जे आगामी महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे, नेमकं याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे हिंदू मुस्लिम यावर ही निवडणूक होईल का काही वेगळा अजेंडा असेल? खरं तर हिंदुत्व काय आहे, याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे.
अनिल भाई राठोड साहेबांसोबत आम्ही काम केलं हिंदुत्वावर. ख्रिश्चन समाजाच्या कार्यक्रमाला गेलेलो आहे. भैयांकडं मुस्लिम समाजाचे लोक पण काम घेऊन यायचे. भैया ते काम करत होते. भैया बघत नव्हते की याचं धर्म काय आहे. भगवद्गीतात पण काय लिहिलं आहे, तुम्ही ज्यावेळेस जन्माला आले तर तुम्ही तुमच्या कर्मावर आहेत. माणसात फरक नाही आहे. ह्या निवडणुकीमध्ये मोठी मातब्बर नेते नाहीत. अनिल भाई राठोड नाही आहेत, अरुण काका नाही आहेत, त्याच्यानंतर हे कडिले सर पण नाही आहेत, दिलीप गांधी साहेब नाही. दिलीप गांधी साहेब नाही आहेत. तुम्ही आता ह्या निवडणुकीकडे कसं पाहता? खरं तर पाहिलं तर याच्या आधीच्या महापालिकेच्या निवडणुकीत अनिल भाई राठोड असतील, अरुण काका जगताप असतील किंवा दिलीप गांधी साहेब असतील किंवा इतर जे नेते होते, यांच्या भोवती निवडणुका फिरायच्या. तर मी तिकीट मागितलंही नाही, पण काम करत राहिलो आणि तिकिटासाठी संघर्ष नाही करायचा. सगळे पक्षच उलट तिकीट देत होते. संघर्ष करावा नाही लागला. उलट आमच्या पक्षाने आम्हाला वरतूनच AB फॉर्म पाठवले. म्हणजे असं कुठं संघर्ष नव्हता. मी पहिल्यांदा ज्यावेळेस निवडून आलो तर त्यावेळेस पण खूप प्रेशर होता की नागरिकांवर. प्रत्येक गल्ल्यांच्या बाहेर 100-100 पोरं उभा केली होती, ही केली. त्यावेळेस मला पण थोडं वाटायचं की जर असं वातावरण असेल तर मी कसं निवडून येईल, की नागरिकांना मुख घेतच नाही. प्रचार करायला आम्हाला कुठं गेलो की आमच्या मागं पोरं यायचे. नागरिकांनाही कन्फ्युजन होतं की अ, ब, क, ड 4 ठिकाणी त्यांना मतदान करायचं आहे. तर एकसारखा चिन्ह असलं, कारण की आमच्या चौघांचं विजन सेमच राहणार आहे. तर म्हणून एकसारखं मशाल घेतलं. त्याचा फायदा होईल नाही होईल हे न पाहता लोकांवर तो विश्वास टाकला आम्ही, की आता ते निर्णय घेणार आहेत जनता. तरुणांनी आणि पुढाऱ्यांनी केला पाहिजे, की तरुणांना कधी काय होतं प्रेशर अंडर, त्यांना वाटतं सत्ता आहे, थोडं एक आमिषपोटी ते त्यांचे तत्त्व सोडून देतात आणि तत्त्व सोडलं की तुमचं राजकारण संपतं. महायुतीचे 5 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत, यावर तुमचं मत काय? हे बघा, ज्यावेळेस खरंच माणूस बिनविरोध येतो तर त्यावेळेस बिनविरोध कधी होईल, जनतांनी सांगितलं पाहिजे की हे बिनविरोध करा, नको हे.